श्री स्वामी समर्थ समर्थ क्लासेसमध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. स्टुडंट्स, आज आपण 6th स्टँडर्डमधील प्रॅक्टिस सेट 11 पाहणार आहोत आणि त्यामधील 2 क्वेश्चन्स आहेत. आता क्वेश्चन नंबर 1 आहे तो आपण काय टेक्स्टबुकमध्ये सॉल्व करूया. क्वेश्चन नंबर 2 आहे तो आपण काय नोटबुकमध्ये सॉल्व करूया. आता त्यामधील क्वेश्चन नंबर 1 बघूया आधी. ऑड फ्रॅक्शन्स डू द पॉइंट्स A and B शो ऑन द नंबर लाईन्स बिलो. आता इथं 3 क्वेश्चन्स दिलेले आहेत, नंबर लाईन्स दिलेली आहेत, राईट. ए आणि बी हे काय प्रत्येकी पॉईंट्स दिलेले आहेत आणि त्याचे फ्रॅक्शन्स काय आहे ते आपल्याला काय सांगायचं आहे. आता त्यामधील फर्स्ट बघूया आपण. फर्स्ट नंबर लाईनवरती तुम्ही बघितलं तर म्हणजे 0 पासून ह्या साईडचे नंबर्स आहेत, त्यामुळे हे सगळे काय पॉझिटिव्ह नंबर्स असणार आहेत. आणि 0/6 आता इथं 0/6 म्हणजे 6 का घेतलेला आहे तर 0 पासून 1 एवढं अंतर किती आहे तर म्हणजे ह्याचं डिव्हिजन बघा आता किती पार्टमध्ये 6 पार्टमध्ये झालेलं आहे. 1 2 3 4 5 6 राईट. ह्याचे किती 6 पार्ट झालेले आहेत, त्यामुळे 0/6 इथं घेतलेलं आहे, राईट. आता इथं 1/6 येणार, इथं नंतर 2/6 येणार आहे, इथं 3/6 येणार, इथं 4/6 येणार, त्यामुळे इथं किती येणार आहे तर 5/6. म्हणजे इथं काय आन्सर पॉईंट ए आलं 5/6. ओके. नंतर तुम्ही बघितलं तर बी ह्या पॉईंटचा आता आपण बघूया. इथं आता 6/6 आलं, इथं किती येणार आहे 7/6, नंतर 8/6, 9/6 आणि इथं किती येणार 10/6. म्हणजे इथलं पॉईंट बीचा फ्रॅक्शन काय आलेला आहे तर 10/6. ओके. आता सेकंड बघूया आपण. सेकंड तुम्ही बघितलं तर इथं 0 पासून 1 किती पार्ट झालेले आहेत तर 5 इथं खाली लिहिलेलं आहे, त्यामुळे 5 पार्ट्स. आणि तुम्ही इथं बघू शकताय 1 2 3 4 5 पार्ट्समध्ये डिवाइड झालेलं आहे. ओके. त्यामुळे इथं किती येणार आहे 0/5 येणार, इथं 1/5 येणार, इथं 2/5 येणार, राईट. आणि इथं किती येणार आहे 3/5. ओके. 3/5, इथं 4/5, इथं 5/5, इथं काय 6/5 आणि इथं बी या पॉईंटवरती 7/5 येणार आहे, राईट. 7/5 म्हणजे ह्या पॉईंटचं फ्रॅक्शन झालेलं आहे काय 3/5 झालेलं आहे आणि बी या पॉईंटचं फ्रॅक्शन झालेलं आहे 7/5. आता आपण थर्ड बघूया. थर्ड आता बघा किती 0 पासून 1 पर्यंतचे किती म्हणजे किती पार्टमध्ये डिव्हिजन झालेलं आहे तर 1 2 3 4 5 6 7, राईट. 7 पार्ट्स झालेले आहेत, त्यामुळं आपल्याला इथं खाली नंबर कोणता घ्यायचा आहे तर 7 घ्यायचा आहे, राईट. आणि वरती नंबर कोणता येणार आहे तर 0 हा नंबर इथं आला, 1 येणार आहे, इथं 2 येणार आहे, इथं 3 येणार आहे, म्हणजेच काय 3/7, राईट. 7 का घेतलं तर इथं 7 पार्टमध्ये म्हणजे डिवाइड झालेलं आहे म्हणून. आता नेक्स्ट बघा. आता ए ह्या पॉईंटचं बघूया. आता खाली तर आपल्याला माहीत आहे 7 नंबर येणार आहे. आता वरती कोणता नंबर येणार आहे बघूया. इथं 3 आलेला आहे वरचा नंबर म्हणजे न्यूमॅरिटर, नंतर 4 येणार, इथं 5 येणार, 6 येणार, इथं 7 येणार, राईट. 8 येणार, 9 येणार आणि 10 येणार आहे. म्हणजेच इथलं आन्सर काय आलेलं आहे 10/7. ए ह्या पॉईंटचं फ्रॅक्शन झालेलं आहे 10/7, बी ह्या पॉईंटचं फ्रॅक्शन झालेलं आहे 3/7. ओके. आता आपण क्वेश्चन नंबर 2 आहे तो काय नोटबुकमध्ये सॉल्व करूया. क्वेश्चन नंबर 2. शो द फॉलोइंग फ्रॅक्शन्स ऑन द नंबर लाईन. आपल्याला इथं खाली काही फ्रॅक्शन दिलेले आहे तर ते काही नंबर लाईनवरती शो करायचे आहेत. आता त्यामधील फर्स्ट पहा. फर्स्ट आहे 3/5, 6/5, 2 3/5. आता आपल्याला हे फर्स्ट काय सॉल्व करावं लागणार आहे. ओके. आता ती बघा मी कसं सॉल्व केलेलं आहे. आता आपण आधीच्याही प्रॅक्टिस सेटमध्ये बघितलेलं आहे की कसं सॉल्व करायचं. ह्याचं आणि ह्याचं मल्टिप्लिकेशन आणि +3, राईट. आणि अपॉन नंबर हा ॲज इट इज येणार आहे. आणि 2 5 10 +3 केलं की 13 होतं आहे आणि 13/5 झालं. ओके. आता आपल्याला फ्रॅक्शन हे फ्रॅक्शन आणि हे फ्रॅक्शन घ्यायचं आहे आणि ते काय नंबर लाईनवरती शो करायचं आहे. ओके.
फर्स्ट आपल्याला काय तर एक नंबर लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. ओके, आता बघा आपल्याला 0 पासून इकडचे नंबर्स काय सगळे आता पॉझिटिव्ह, का तर हे सगळे पॉझिटिव्ह नंबर्स आहेत. 0 पासूनचे नंबर्स घ्यायचे आहेत. ओके, आणि तुम्ही बघितलं तर इथं खाली डिनॉमिनेटरला 5 नंबर आलेला आहे. राईट, म्हणजे 0 पासून 1 एवढं अंतर किती असणार आहे तर 5 पार्ट्समध्ये त्याचं काय डिवाइड होणार आहे. ते 1 2 3 4 5. राईट, 5 पार्ट्स त्याचे पडलेले आहेत. म्हणजे 0 to 1 जसं झालं तसंच 1 to 2 पर्यंतचे 5 पार्ट्स होणार आहेत. राईट, आणि मी हे अंतर म्हणजे 1 सेंटीमीटर घेतलेलं आहे. ओके, इथून इथंपर्यंतचे अंतर 1 सेंटीमीटर घेतलेलं आहे. तसंच आता इथं बघा फ्रॅक्शन आपल्याला 3/5 करायचं आहे. आता हे फर्स्ट 0 हे किती असणार आहे तर 0/5 असणार आहे. राईट, मग इथं 1 येणार आहे, इथं म्हणजे 1/5 येणार आहे, इथं 2/5 येणार आहे. त्यामुळे ह्या पॉईंटवरती किती होणार आहे तर 3/5. ओके, आता हे झालं आपला. नंतर 6/5. आता इथं 4/5 आलं. राईट, इथं 5/5 आलं. नंतर इथं किती होणार आहे तर 6/5. म्हणजे ह्या पॉईंटवरती किती येणार आहे तर 6/5. ओके, आता नेक्स्ट आपल्याला बघा आता 13/5 आहे. इथं 7/5 येणार आहे, इथं 8/5 येणार आहे, इथं 9/5 येणार आहे, इथं 10/5 येणार आहे, इथं 11/5 येणार आहे, इथं 12/5 येणार आहे आणि इथं काय 13/5 येणार आहे. राईट, म्हणजे ह्या पॉईंट्सवरती 13/5 आलेलं आहे. ओके, म्हणजे तुम्हाला समजलं का हे कसं करायचं आहे. जो डिनॉमिनेटरला नंबर आहे, आता 5 इथं नंबर आहे त्यामुळं 0 to 1 हे आपल्याला काय 5 पार्टमध्ये आपण ह्याचं काय डिवाईड केलं. ओके, म्हणजे 5 भाग इथं आले पाहिजेत. जेवढा डिनॉमिनेटरला नंबर असेल तेवढेच आपल्याला काय भाग इथं घ्यायचे आहेत. ओके, आता आपण सेकंड बघूया. आता सेकंड फ्रॅक्शन बघा 3/4, 5/4 to 1/4. आता आपल्याला हे फर्स्ट काय सॉल्व करावं लागणार आहे. 2 1/4 याचं काय होणार आहे 2 4 8. 2 into 4 + 1. राईट, आणि अपॉन नंबर हा डिनॉमिनेटरचा ॲज इट इज. आणि 2 4 8 + 1 म्हणजे 9 होणार आहे. 9/4 होणार आहे. राईट, आता आपल्याला हे फ्रॅक्शन आणि हे फ्रॅक्शन हे काय नंबर लाईनवरती दाखवायचं आहे. फर्स्ट आपण एक नंबर लाईन ड्रॉ करून घ्यायचं आहे आणि फर्स्ट पॉईंट आहे हा 0 असणार आहे. 0 पासूनचे म्हणजे ह्या साईडचे नंबर्स म्हणजे काय सगळे हे पॉझिटिव्ह नंबर्स आहेत. राईट, आता फर्स्ट फ्रॅक्शन बघा ह्यामधील 3/4 आहे. 4 म्हणजे आता ह्याचे 4 पार्ट्स म्हणजे पाडायचे आहेत. 1 2 3 4. 4 पार्ट्स जिथं पडतात तिथं 1 हा नंबर येणार आहे. राईट, तसं सेकंड पण तसंच 1 2 3 4 इथं काय सेकंड नंबर येणार आहे. 1 2 3 4 आणि इथं किती नंबर येणार आहे थर्ड नंबर येणार आहे. ओके, आता 3/4 हे फ्रॅक्शन आपण कुठं येतं आहे ते बघूया. फर्स्ट फ्रॅक्शन इथं काय असणार आहे 0/4 असणार आहे, इथं 1/4 येणार, इथं 2/4 येणार आहे. त्यामुळे ह्या पॉईंटवरती काय येणार आहे ह्या पॉईंटवरती तर 3/4. ओके, नंतर इथं 4/4 येणार, इथं येणार आहे आपल्याला 5/4. हे फ्रॅक्शन कुठं इथं येणार आहे 5/4. ओके, आता नेक्स्ट फ्रॅक्शन बघा आता 9/4 आहे. इथं 5 आलं, इथं 6 येणार आहे, इथं 7 येणार आहे म्हणजे 7/4 येणार आहे, इथं 8/4 येणार आहे आणि इथं येणार आहे 9/4. ओके, ह्या पॉईंटवरती किती येणार आहे तर 9/4. ओके, नंबर लाईनवरती काय फ्रॅक्शन शो करायला खूपच म्हणजे इझी आहे. राईट, तर अशा पद्धतीने बघा स्टुडंट्स आपलं कोणतं आता प्रॅक्टिस सेट 11. राईट, प्रॅक्टिस सेट 11 सॉल्व करून फुल झालेलं आहे. आणि माझे असेच व्हिडिओज बघण्यासाठी नेक्स्ट प्रॅक्टिस सेट बघण्यासाठी तुम्ही प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. आणि तुमचे सबस्क्राईब करणे हे माझ्यासाठी एक प्रकारचं मोटिवेशन आहे. त्यामुळं प्लीज सबस्क्राईब मी. थँक्यू.